Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पंतप्रधान मोदींची फडणवीसांशी केंद्रात येण्याबाबत चर्चा. केंद्रात मनुष्यबळ मंत्रालय बघा. मोदींच्या फडणवीसांना सूचना. संजय राऊतांचा मोठा दावा. फडणवीस केंद्रात जाणार की नाही हे सामना ठरवू शकत नाही. उदय सामंतांसह संजय शिरसाट यांची टीका. तर उभाटात नगरसेवक ठरवू न शकणाऱ्यांनी बोलू नये. नवनाथ बन यांचा राऊतांवर घणाघात. शिंदेच्या लोकांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली. सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणावर संजय राऊतांचा गंभीर आरोप. आदी ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याचा खुलासा करा. नवनाथ बन यांचा निशाणा. एकनाथ शिंदेच्या क्लस्टर योजनेला मंत्री गणेश नाईकांचा विरोध. 30 वर्षही न झालेल्या इमारतीचा क्लस्टर योजनेत समावेश होत असल्याचा आरोप. नादाला लागाल तर जागा दाखवणार. नाईकांचं थेट आव्हान. अभिजित दिपकेंच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला? वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा. सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारींची मागणी. कपिल सिब्बल यांच्या 1 कोटींच्या निधीच्या चौकशीचीही मागणी. अभिजित दिपकेंच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपला. दिपकेंच्या भीतीवरून शिंदेकडून शिरसाट बच्चूकडूनची कानउघडणी झाल्यानंतर उदय सामंतांचं स्पष्टीकरण. शरद पवारांनी भाकरी फिरवली. पवारांकडून पक्षात महत्त्वाचे फेरबदल. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच असेल. परळीतील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं भाषण. भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणल्याचा प्रकार. सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमतासाठी धडपड? सवाल उपस्थित. दादर टीटी परिसरातील उघड्या मॅनहोलवर तासभरानंतर जाळी बसवली. साकीनाकामधील दुर्घटनेनंतरही महापालिकेचा निष्काळजीपणा समोर. स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण. दादर टीटी परिसरातील उघड्या मॅनहोल मागे चोरट्याचा हात. जाळी चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने हा चोरटा मॅनहोल तसाच ठेवून पसार झाला. नगरसेवक अमेय घोलेंचा आरोप. नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात. खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग. मंत्री गिरीश महाजनांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामं हाती. भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणात अमृतलाल निषाद अटकेत. इमारत दुरुस्तीसाठी रहिवाशांकडून 10,000 उकळल्याची माहिती. बेकायदा वसुली प्रकरणी चौकशी होणार. नीट पेपरफुटी प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली. दिल्ली हायकोर्टाकडून अनु ग्रोवर यांच्यासह 138 न्यायाधीशांच्या बदल्या. न्यायाधीश अजय गुप्तांकडे सुनावणीची धुरा. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी. कोकण गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. मुंबईतील 7ही तलावात 89% अधिक पाणीसाठा. मात्र पाणीकपातीचा निर्णय अद्यापही कायम. संततधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये सुमारे 68% उपयुक्त जलसाठा. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या बोरी नदीपात्रात पूर. पैलाड परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचं थरारक रेस्क्यू. व्हिडिओ व्हायरल. गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार. कर्जत नदीला पूर. मोरबीतील 3 गावातून 24 नागरिकांचा रेस्क्यू. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. ठाणे हार्बर रेल्वे मार्गावर 5 तासांचा मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी मार्गावर दुरुस्तीची कामं हाती. चिनाबोरा हत्याकांड प्रकरणात कागदपत्र सापडत नाहीत. सीबीआयची कोर्टात कबुली. मुंबई सत्र न्यायालयाकडून 5 ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश. अमेरिकेच्या Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.